मॅन ऑफ द मॅच आपण देऊयात प्रेमला. प्रेम या आमच्या व्यासपीठावरती मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्याकरिता. आदरणीय संदीपजी पाडी साहेब आणि सिद्धार्थ रघुनाथजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक सन्मानित करूयात आमच्या व्यासपीठावरनं. प्रेमसाठी खूप चांगला खेळ आपण प्रेमचा पाहिला होता आणि लगेचच मित्रांनो कुठेही जाऊ नका, आणखी एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते जिथे एका बाजूने या विभागातील दोन्ही संघांना आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूने जर बघितलं गेलं तर टीम स्टार 11 महापोली आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं विराज 11 गोरसई बी, विराज 11 जय बजरंग गोरसई बी या दोन संघांना आपण लढताना पाहणार आहोत. आज पुरस्कृत केले गेले विराज 11 या नावाने खेळताना आपण त्यांना पाहणार आहोत. सन्माननीय उमेशजी सोनावणे साहेब यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ आपण आज पाहतोय. विराज 11 जय बजरंग गोरसई बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये लढताना स्टार 11 महापोली हे दोन संघ दिव्य शुभेच्छा. आणि लगेचच जाऊयात आमच्या व्यासपीठावरती जिथे प्रेमला देत आहोत मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक. खूप चांगला खेळ प्रेमच्या माध्यमातून पाहायला मिळालेला. लगातार 4 विकेट या मैदानावरती प्रेमने टिपलेत आणि प्रेमला कॅश प्राइज देखील आपण 500 रुपयाचं देऊया जे विकेट हॅट्रिक घेतली होती. आणि आपल्या गावचे माजी उपसरपंच संदीपजी पाडी साहेब यांच्या माध्यमातून हे 500 रुपयाचं पारितोषिक आपण दिलं आहे प्रेमला, जे आपल्यापर्यंत पोहोचवलं गेलं योगेश वडापाव चे ओनर योगेश भोईर साहेब यांच्या माध्यमातून आणि ते आपण सन्मानित देखील करत आहोत. काय ते गाडी की काय कळत नाही ते. बघा आमचा मैदानामध्ये अगदी स्ट्रेट बॅटिंग जिथे करतो त्याच्या अगदी पाठीमागे जी रिक्षा आहे तिचं रिफ्लेक्ट नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळत आहोत. पॉवर ट्रॉफी 2025 आपण पाहतोय आणि चालू असलेली मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूने काय नाव त्यांचं संदीप नाही उमेश एका बाजूने आपण स्टार 11 महापोली पाहतोय आणि दुसऱ्या बाजूने सन्माननीय उमेशजी सोनावणे साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ विराज 11 जय बजरंग गोरसई बी या दोन संघांना लढताना आपण पाहतोय. जिथे नाणेफेकीचा कौल जिंकला, डिसाइड केलंय क्षेत्ररक्षण, इन्व्हाइट केलं बॅटिंग वरती आणि दोन सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये पाहतोय. स्ट्रायकर एंड वर आपण पाहिलं गेलं तर मेघराजला पाहतोय आणि नॉन स्ट्रायकर एंड वरती संदेश. मेघराजच्या विपक्षामध्ये हवेमध्ये फार उंचीवरती चेंडू आणि तदनंतर टॉपेज लागली होती आणि विकेट क्रमांक पहिला आसिफने पकडली आहे झेल आणि मेघराजचा संपतोय खेळ. धक्का पहिला बसताना मैदानाच्या बाहेर.
पहिला विकेट 0 या आकड्यावरती परतला गेलाय. धक्का क्रमांक पहिला बसताना आपण पाहतोय आणि नवीन बॅटर आता मैदानामध्ये पवन केणे. इव्हन पवन सध्या मैदानामध्ये दाखल झालेत. 0 या आकड्यावरती पहिला विकेट माघारी परतले गेले आणि आता सध्या वसीम खान अर्थात वसीम डिंडाला गोलंदाजी करताना आपण पाहतोय. एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. चेंडू क्रमांक दुसरा खूप चांगला हलक्या गतीने बॅकफुटला गेले आणि त्यानंतर दिशा दर्शवली आहे शॉर्ट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये, जिथे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं सैफ होते तिकडे आणि चेंडू लढवून फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव फळकावरती पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने खातं उघडलं गेले. धाव संख्या फळकावरती पाहतोय 1 या आकड्यावरती. एका विकेटचा नुकसानवरती सध्या 1 धाव फळकावरती पाहतोय. षटक क्रमांक देखील पहिलं जे P1चं षटक पाहतोय आणि स्ट्रायकर एंडला सध्या संदेश केनेला पाहतोय. बॅटिंग सध्या मैदानामध्ये पाहतोय. पहिला बॉल वरती विकेट आलेला, मग सिंगल आली पवनच्या माध्यमातून आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर मोठा फटका षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या. त्या म्हणजे 7 आकड्यावरती षटक क्रमांक पहिलं चालू असताना 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 7 धावा फळकावरती आहेत. तयार. स्विंग 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 आणि मिस अपील तर फार मोठी पाहायला मिळाली, पण पंचांचा इशारा काय तो पाहावा लागेल. दरम्यान प्रमोदजी पाटील एकसालगावचे हे गोड व्यक्तिमत्व आणि अथर्व मोबाईलचे प्रोप्रायटर, त्यांच्या माध्यमातून टीम जय बजरंग गोरसे बी अर्थात विराज 11 जय बजरंग गोरसे बी संघाला शुभेच्छा येतात. थँक्यू सो मच प्रमोदजी पाटील. आणि खूप मोठे चाहते आहेत या संघाचे. जेव्हा पण मॅच कुठे चालू असेल गोरसाई बी संघाची अनेकदा त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आपल्यापर्यंत पोहोचत असतात. थँक्यू सो मच. मॅचची हलकी कडा घेतली आणि त्यानंतर निंबवली गावचे उद्योगपती सन्मान्य प्रभाकरजी गुळवी साहेबांचं इथे शुभागमन झालं. त्यांना मी विनंती करेन की आपण आदराने या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. वेलकम. सन्मान्य आदरणीय प्रभाकरजी गुळवी साहेबांचे ते शुभागमन झालं. त्यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. वेलकम. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 7 आहेत. 1 विकेट गमावताना पुढचा बॉल मोठा खेचून मारायचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे पाठीमागे होते तैनात, पण नाही अडवू शकत. बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या अंतिम चेंडूवरती चौकार आलाय. खूप सारे अप्स अँड डाऊन आपण या षटकामध्ये पाहिले होते. खरं तर विकेटने सुरुवात झाली ज्यामध्ये मेघराजला विकेट गमावी लागली, अगदी 0 वरती परतले. त्यानंतर पवन आले, एक सिंगल धाव फळकावरती बनवली, मग एक षटकार पाहिला, मग 2 डॉट बॉल पाहिले आणि शेवटच्या अंतिम चेंडूवरती चौकार आलाय. कॅल्क्युलेटेड गोलंदाजी आपण पाहिली वसीम खानच्या माध्यमातून, जिथे वसीम डिंडा गोलंदाजी करत होती. एका षटकाचा खेळ समाप्त झाला. 11 वरती 1 अशी परिस्थिती. खूप चांगली मॅच पाहायला मिळते मैदानामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती टोटल 11 आकड्यावरती 1 विकेट गमावताना षटक क्रमांक दुसरं चालू झालं आणि गोलंदाजीवरती स्वतः कॅप्टन लीडिंग फ्रॉम फ्रंट आसिफ सिनियरला पाहतोय आपण गोलंदाजीवरती. आसिफ शेख करतात आसिफ सिनियर. मी विनंती करेन खेळाडूंना की मॅच चालू असताना प्लीज आपण मैदानामधून येऊ नका. मैदानाच्या अगदी डाव्या बाजूने जो रस्ता आहे तिकडनं तुम्ही या. चला आसिफ सिनियर. पहिला बॉल स्लो चेंडू हाताळला होता पवनसाठी.
गती परिवर्तन केलं, बॅक ऑफ द हँड चेंडू आणि तदनंतर हलक्या गतीने चेंडूला फक्त दिशा दिली ऑफसाईडला, लेट कट केलं खरं तर. आणि तदनंतर ऍक्शन रिप्ले पाहतोय हा पहा, बॅक ऑफ द हँड स्लोवा बॉल अंगावरती आला, बॅकफुटला गेले आणि चेंडूला फक्त हलकासं पंच केलं आणि त्याच्यामुळे एक सिंगल धाव बनवली गेली. शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आपण आशिकला पाहतोय. एका सिंगलच्या मदतीने धावा फळकावरती 12 या आकड्यावर जोडला गेला. संदेश संदेशसाठी हा स्टंपवरती टाकलेला बॉल ऑन साइडला खेळायचं होतं. खरं तर रडार मधला बॉल होता, पण बोट फिरवली, त्यानंतर थोडंसं आतमध्ये आला, शफल केलं होतं, फिंगर्स रोल करून टाकण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉलचा प्रयत्न पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू आला आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आपण पाहतोय 12 वरती 1 अशी परिस्थिती. फारसं मोठं स्कोर नाहीये झालेला अजूनपर्यंत. आणखी एक चांगला बॉल होता ऑन साइडला, पुल केलंय आणि बॉल सक्सेसफुल डिपॉझिट केलं जाईल 6 धाव्यांकरिता. आला 6 धावा, आलाय षटकार. एटीन 18 या आकड्यावरती. आसिफचा हा बॉल पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव फळकावरती बनवली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 19 आकड्यावर जाऊन पोहोचते. एक विकेट पहिल्या चेंडूवरती आला होता, अर्ली विकेट गेला, पण त्यानंतर 19 धावांची पार्टनरशिप देखील आपण पवन आणि त्याच्या समोर संदेश खेळण्याची पाहिली आहे. सो चांगली भागीदारी करतायत. सध्या स्ट्रायकर एंडला पवनला आपण पाहतोय. पुन्हा एकदा हलक्या गतीने फक्त शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये एका सिंगल करिता आणि इंटेन्शन सध्या तरी पाहिलं आपण पवनचं तर कोणताही अग्रेसिव्ह मोड मध्ये दिसत नाहीयेत. कारण की ठाऊक आहे पवनला संदेशसाठी त्याची ऑन साइड अर्थात लेफ्ट हँडेड बॅटरला ऑन साइड अगदी क्लोज आहे, त्यामुळे संदेशसाठी एक सिंगल काढून फक्त स्ट्राईक रोटेट करतो. आणि खरं तर म्हणतात ना की जशी परिस्थिती आहे तसं खेळ करणं गरजेचं असतं आणि सध्या देखील मैदानामध्ये तेच पाहायला मिळतं. 20 धावा फळकावरती आहेत. वाईड यॉर्कर करायचं होतं, बॉल मिस झाले, बॅटर आणि आजोबा लाजी यष्टीरक्षक देखील मिस झालेत आणि लॉंग स्टॉपला धडक देताना हा चौकार पाहायला मिळेल. टीम पोगाव संघाचे कर्णधार आणि टीम कारिवली संघाचे कर्णधार आपण नाणेफेकी साईडची यायचंय. खरं तर टीम कारिवली संघ खूप आधी इकडे दाखल झाले होते आणि आभार व्यक्त करूयात त्यांचा देखील आपण की वेळेवरती पोहोचले. खूप वेळ त्यांनी प्रतीक्षा देखील केली आणि आता अखेर त्यांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. कारिवलीच्या विपक्षामध्ये आपण पोगाव संघाला लढताना पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच तुमच्या डोळ्यासमोर असेल. सध्याची परिस्थिती 24 वरती 1 अशी पाहतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12.00च्या अवरेजने धावा फळकावरती सध्या 24 पाहतोय आणि षटक क्रमांक 3 चालू आहे आणि 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती अरहमला पाहतोय. अरहम पटेल 3ऱ्या षटकामध्ये. पहिल्या 2 षटक खूप चांगले पाहायला मिळाले, ज्यामध्ये 12.00च्या अवरेजने धावा फळकावरती 1 विकेट गमावताना 24 पाहतोय आणि 3ऱ्या षटकामध्ये अरहम पटेलला आणलं गेलं. पण आता खरं तर येणारे हे स्लॉगवरचे 2 षटक आहेत, 3ऱ्या क्रमांकाचा आणि 4थ्या क्रमांकाचा. इथे किती धावा दिल्या जातील, कारण की फ्रंटलाईन दोन्ही गोलंदाज जे पॉवरफुल गोलंदाजी करतायत त्या दोन्ही गोलंदाजांनी यूज केलाय. पण आशिक देखील बाकी आहेत, आशिकची देखील गोलंदाजी बाकी आहे, ते देखील तुम्हाला फील्डवरती दिसतात. त्यामुळे आशिकला कोणत्या षटकामध्ये आणलं जाईल, पण सध्या आरमवरती दिले जिम्मेदारी. आणि मागच्या हंगामापासून आपण पाहिलं आरमने देखील खूप सुधारणा केली आपल्या गोलंदाजीमध्ये. पवन आहेत स्ट्रायकर एंडवरती. आतापर्यंत पवनच्या बॅटमधनं जर पाहिलं तर वैयक्तिक धावा बनवल्या गेल्या 3 चेंडूंना फेस करताना. आरमचा पहिला बॉल एज लागली होती तिकडे आणि क्विक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली एका धावेकरिता.
अशा प्रकारच्या एजेस ज्या आहेत ना त्या अनेकदा यस्टांवरती चेंडू आदळतात. हा ऍक्शन रिप्ले पहा, यस्टांच्या क्लोज गेला चेंडू आणि अनेक साऱ्या अशा प्रकारच्या एज वरती प्ले डाऊन होताना देखील आपण बॅटर्सला पाहत असतो. रिस्की असतं अशा प्रकारचे चेंडू. आणि तिकडे जर पाहिलं तर एका धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 25 आकड्यावरती. संदेशचा जर विचार केला तर 8 मध्ये 21 धावा त्याने वैयक्तिक इंडिव्हिज्युअल स्कोर करताना आपण पाहतोय. अरहम तयार दुसरा क्रमांकाचा बॉल घेऊन. फील्ड सेटअप जर बघितला गेलं तर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, तदनंतर डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन पाहतोय. आणि ऑफ साइडला जर बघितलं गेलं तर लॉंग ऑफ पाहायला मिळतोय. ऑफ समच्या बाहेरचा चेंडू थोडासा लो राहिला टॉस केल्यानंतर आणि तदनंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर सध्या तरी असं म्हणावं लागेल की टीम स्टार 11 महापोली संघ ज्या पद्धतीने म्हणत होतं की फाईट बॅक चांगली देऊ आम्ही, आणि तेच करताना आपण पाहतोय. डॉट बॉल आला, निधाव चेंडू आला आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर 25 आकड्यावरती धाव पाहतोय. पहिल्या चेंडूवरती एक विकेट गमावल्यानंतर 25 धावांची पार्टनरशिप पाहिली आहे मैदानामध्ये. पुन्हा एकदा सोडू दिलाय, पण यावेळेस गणेश पाटील सरांचा इशारा आला वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 26 धावा फळकावरती. तिसरं षटक मार्गस्थ असताना पहिल्या 2 षटकामध्ये 24 धावा आलेल्या 12-12च्या अवरेजने. तिसऱ्या षटकामध्ये अरहम पटेल गोलंदाजी करताना आतापर्यंत चेंडू फेकून झाले 2 आणि 2 धावा खर्च केल्यात. हो, मोठा फटका खेळायचा आहे, उंचीवरती चेंडू आहे, अरहम स्वतः तिकडे पोहोचेल आणि तदनंतर कॅच ड्रॉप झाल्या. खरं तर खूप कठीण होतं अशा प्रकारची कॅचेस आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पोहोचणं आणि विरुद्ध दिशेमध्ये धावून कॅच जज करून घेणं कठीण होतं. पण म्हणतात ना की प्रयत्नार्थी परमेश्वर, ते प्रयत्न तर चांगले केले गेले पण अखेर ती कॅच नाही मिळू शकली. आणि त्याच दरम्यान धाव पळून काढल्या गेल्या. टोटल 2 आणि 2 धावेच्या मदतीनं 28 धावा फळकावरती. एक विकेट गमावताना जिथे बॅटिंग करते विराज 11 जय बजरंग गोरसई बी संघ. ऑफ समच्या बाहेर बॉल खूप दूर राहिला होता चेंडू. इंटेन्शन गोलंदाजाचं जर पाहिलं गेलं तर सरळ सरळ इंटेन्शन आहे की ऑप्शनच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करताय जेणेकरून बॅटरला स्ट्रगल करावं लागेल. ऑन साईडची बाउंड्री छोटी आहे त्यामुळे 3 स्टंपमध्ये गेले. मिस टाइम स्ट्रोक देखील धावा 6 देऊन जातील हे अगदी अचूक पद्धतीने ठाऊक आहे आणि त्याचाच मुळे जास्तीत जास्त लेंथ लाईन जर बघितली गेली तर ऑप्शनच्या दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज अरहम पटेल आणि योग्य ते इंटेन्शन आहे. आणखी एक यावेळेस छेडखानी केली आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, बॅटची आउटर एज लागली आणि तदनंतर धक्का बसताना आणि हा महत्वाचा धक्का आहे. मॅचची गोल्डन विकेट मिळते. संदेश केणे हॅज टू द डिपाच. एकदा पाहूयात एक्झॅक्टली काय घडलं त्या बॉलवरती. इंटेन्शन तर चांगलं होतं अरहम पटेलचं. हा पहा ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि भाग पाडलं संदेशला. तुम्ही लेट कट खेळा, स्मॅश करा, पंच करा, म्हणजे जेणेकरून ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू बॅट तुम्ही आडव्या पट्ट्याने खेळा आणि तसा नादामध्ये मग बॅटची आउटर एज लागली गेली आणि त्याचमुळे आसिफने तिकडे कोणत्या प्रकारची चुकी नाही केली आणि विकेट क्रमांक दुसरा 29 आकड्यावरती महत्वाचा धक्का बसलाय. डावकुराताचा बॅटर संदेश माघारी परतले गेले आणि क्रमांक 4 वरती आता सध्या किशोर मुकादमला आपण पाहतोय. किशोर आले स्ट्रायकर एंड वरती. ऑन साइडला आल्या मोठा फटका, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह करायचे होता आणि बॉल निघून जातोय. 6 धावेंकरिता षटकार. कॅच होती तिकडे पण जज नाही करू शकले. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. किशोर मुकादम आले आणि पहिलाच बॉल मोठा फटका खेळायच्या नादामध्ये ओ तिकडे झेल होती. अरहम पटेल स्वतः होते, मोहिस होते तिकडे स्वतः.
आणि विकेट गमावला गेला आणि 6 धावा देखील पाहायला मिळतील. षटकाराच्या मदतीने धावा फळकावरती वाढला देखील 35 आकड्यावर जाऊन पोहोचला गेला. हा ऍक्शन रिप्ले पुन्हा पाहतोय. उंचीवरती चेंडू होता, प्रयत्न त्याने केले होते अडवण्याचे पण नाही यशस्वी ठरले. 35 धावा फळकावरती 2 विकेट गमावताना शेवटचा अंतिम चेंडू अरम तयार. पुन्हा एकदा पुल केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बाबू तिकडे पोहोचतील आणि विकेट क्रमांक 3 मैदानाचा बाहेर. किशोर मुकादमला देखील परतावं लागेल. पाहायला मिळते आपण पाहतोय पॉवर स्पोर्ट शिलार आणि आमिष शिलारकर आयोजित आणि त्यांच्या विद्यमान आयोजनाने पॉवर ट्रॉफी 2025 सीझन 24 आपण पाहतोय. 24 पर्व आहे आणि सन्माननीय योगेश भोईर साहेब, योगेश वडापावचे ओनर प्रोप्रायटर, ज्यांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिक विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा कॅश प्राईज आणि पहिला आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाचा नाश्ता देखील ज्यांच्या माध्यमातून अवेलेबल झालाय. असे गोड व्यक्तिमत्व आणि असे दानशूर व्यक्तिमत्व सन्माननीय योगेश भोईर साहेबांचे इकडे शुभागमन होत आहे. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शेलार नगरीमध्ये आलेला प्रत्येक माणूस बाहेरनं योगेश वडापावची जर चव घेत नसेल तर मग मी म्हणेन शेलारमध्ये आलेली फेरी व्यर्थ जाते. कारण की खूप नावाजलेलं हा शॉप आहे आणि खूप वर्षापासून आपण हा दुकान पाहतोय योगेश वडापाव यांचा. त्यांचे इकडे शुभागमन झालं. त्याचबरोबर जे खेळाडू मैदानामधून येतात विनंती करेन प्लीज मित्रांनो, आयोजकांची वारंवार आमच्यापर्यंत सूचना पोहोचल्या आणि आम्हाला देखील योग्य नाही वाटत ही अशा प्रकारची अनाउन्समेंट करणं, पण विनंती करेन नेक्स्ट टाइम पासून थोडंसं लक्ष द्या यावर. मॅचकडे वळत आहोत. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती जर पाहिल्या 35 आकड्यावरती धावा आहे, जिकडे 3 विकेट गमावले गेले आणि 4थ्या षटकामध्ये गोलंदाजीवरती गोलंदाज आकाश परिहार. पवन आहे स्ट्रायकर एंडवर. हवेमध्ये चेंडू आहे, तिकडे पोहोचतील क्षेत्ररक्षक आणि विकेट. ऍक्शन रिप्ले मध्ये चेक करूयात आपण. पवन साठी हा बॉल आकाश परिहारचा. ऑप्शनच्या बाहेर चेंडू स्मॅश करायचं होतं खरं तर आणि हवेमध्ये चेंडू लीडिंग एज लागली आणि त्यानंतर अरफातने एक सुंदर झेल टिपताना आपण पाहिलंय. 35 आकड्यावरती 4 धक्के. आणि 4 विकेट गमावताना ऋषभ पवारला आता आपण पाहतो बॅटिंग वरती स्ट्रायकर एंडवर. भविष पवार यांचे छोटे बंधू आणि आता सध्या ऋषभला देखील संधी मिळाली. 4थ्या क्रमांकावरती आपण 4 विकेट गमावताना आपण पाहिलं पवन माघारी परतले गेले आणि 6व्या क्रमांकावरती आता सध्या ऋषभ पवार स्ट्रायकर एंड वरती असतील. खूप चांगली गोलंदाजी कौतुक करावं लागेल टीम स्टार 11 महापोलीस संघाचं. 4ही गोलंदाजाने कॅल्क्युलेटेड गोलंदाजी केली. ऋषभ आल्या रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करायचं होतं पण बॅटचा रडार मध्ये चेंडूचा मरेट पर्यंत पोहोचले देखील होते ऑलमोस्ट, पण बॅट स्विंग जो आहे तो फार अर्ली झाला आणि त्याच्यामुळे की का बॉल निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉटच्या स्वरूपामध्ये चेंडू क्रमांक आपल्याला पाहायला मिळाला 2 आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करताना धावा फळकावरती 35. शफल केलं आणि त्यानंतर डॉट बॉल पाहायला मिळेल पण पंचांचा इशारा येतोय. 22च्या स्वरूपामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये निर्धाव चेंडू आला पण 22च्या स्वरूपामध्ये धाव कंप्लीट केली गेली. खरं तर 22 आणि लेग 22 या अशा धावा असतात की ज्या बॉलर आणि बॅटरच्या खात्यामध्ये देखील नसतात. त्यामुळे गोलंदाजाने निर्धाव चेंडू तर हाताळलेला पण एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक चिकी सिंगल पाहायला मिळाली आणि त्याच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढली जाऊन पोहोचली गेली 36. 36 धावा 4 विकेट गमावताना प्रथमतः बॅटिंग करते टीम विराज 11 जय बजरंग गोरसई बी.
रिव्हर्स स्वीप करायचं होतं. एक सिंगल पाहायला मिळेल आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 1 ने वाढतीये. धावसंख्या फळकावरती 37 आकड्यावरती सध्या मेघनाथ आणि ऋषभची जोडी मैदानामध्ये पाहतोय. बॅटिंग ऑर्डर्सचा जर विचार केला तर बॅटिंग ऑर्डर्समध्ये खूप सारे नावं आपण पाहिली. मेघराजला पाहिलं होतं, त्याच्यासमोर संदेश टॉप ऑर्डरमध्ये आलेले, पवन देखील तिसरा फळीवरती, तदनंतर किशोर मुकादम आले, मग नंतर मेघनाथ आणि आता ऋषभ या दोघांना पाहतो बॅटिंग करताना, ज्यामध्ये ऋषभने 2 चेंडूंना फेस करताना अजूनपर्यंत आपलं वैयक्तिक खातं तर उघडलेलं नाहीये आणि मेघनाथने एका धावेवरती खेळतोय. 37 फळकावरती आहेत. हवेत खेळायचा प्रयत्न केला, पुन्हा एकदा एज लागली होती. आसिफ सिनियर तिथपर्यंत पोहोचू शकले नाही आणि त्याच दरम्यान एक सिंगल तर बनवली गेली आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढली आहे. 38 38 या आकड्यावर जाऊन पोहोचली गेली. नेक्स्ट मॅच टीम पोगाव आणि टीम कारिवली संघाचे कर्णधार, कारिवलीचे कर्णधार तर रेडी आहेत. पोगाव संघाचे कर्णधार आपण यायचं. धावा फळकावरती आहेत टोटल 38. 38 लेकटर बॉल, आउट स्विंगर बॉल पाहिला, टप्पा पडल्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला आणि 38 वरतीच टीम विराज 11 जय बजरंग गोरसे बी संघाची दिंडी थांबवली गेली आणि विजयासाठी आता 4 षटकांमध्ये 39 फळकावरती बनवायचं. त्याआधी मित्रांनो आपण जाऊयात नाणेफेकीच्या कक्षामध्ये, जिथे पोगाव संघाचे कर्णधार आणि कारिवली संघाचे कर्णधार आमच्या समोर जोडले जातील. योगेशजी भोईर साहेब, त्याचबरोबर वैभवजी पाटील साहेब आणि सिद्धार्थ रघुनाथजी भोईर साहेब यांना मी विनंती करेन की आपण आमच्या समूहात नाणेफेकीच्या कक्षामध्ये जोडायचं आहे, जिथे पोगाव संघाचे कर्णधार आणि ॲज त्यांच्या विपक्षामध्ये टीम कारिवली संघाचे कर्णधार या 2 संघांना आपण लढताना पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर मयूरदादा वारगडे यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील चालायचं यायचे आमच्या समोर. एक गोड व्यक्तिमत्व आहे मयूरदादा आणि खूप मोठं नाव आहे भजनी मंडळामध्ये. पकवाज वादक आहेत आणि त्यांच्या मुलाचा व्हिडिओ आपण यूट्यूबवरती पाहत असतो. ते देखील आपल्या पितराशींच्या पायावरती पाय ठेवून अगदी त्यांचाच जी परंपरा आहे किंवा आपल्या घरचा जो वारसा आहे तो चालवताना आपण त्यांना पाहतोय. योगेश दादा देखील मी विनंती करेन की आपण देखील आपल्या आमच्या समोर जोडायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार टीम पोगाव आणि कारिवली संघाचे कर्णधार आमच्यापर्यंत जोडले गेलेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. करूयात आपण टॉस नेक्स्ट मॅचचा. आम्ही शेलारकर एका बाजूने आणि दुसऱ्या बाजूने जर बघितलं गेलं तर पॉवर ट्रॉफी. कॉलिंग कोण देणार? पोगाव संघ, त्यांच्याकडनं आपण आम्ही शेलारकर अशी कॉलिंग पाहतोय आणि यस इट इज आम्ही शेलारकरच पाहायला मिळालं. मान्यवरांना विनंती करेन की आपण शुभेच्छा द्यायच्या दोन्ही संघांच्या कर्णधारांना आणि व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. थँक्यू सो मच. जाऊयात पोगाव संघाच्या कर्णधाराकडे. नाणेफेकीचं कौल जिंकलंय. दुपारचं सत्र पाहतोय आणि दुपारच्या सत्रामध्ये हवेचा वेग देखील आलाय. लेफ्ट हँडेड बॅट्समॅनला देखील पूरक बनली आहे. त्यामुळे काय डिसिजन असणार आहे आणि काय म्हणाले या स्पर्धेबद्दल? डिसिजन तर क्षेत्ररक्षण आहे आणि स्पर्धा खूप छान भरवली आहे आणि आम्हाला खेळायची संधी दिली, त्यांचे धन्यवाद म्हणतो. आजची प्लेइंग 11 पोगाव संघाची कशी असेल? काही चेंजेस आहेत का? आणि या मैदानावरती आता सर्वप्रथम तर क्षेत्ररक्षण घेतलंय, सो किती धावांपर्यंत समोरच्या संघाला थांबवाल? त्याला कमीत कमी धावांवर रोखू आणि आमचे यंगस्टर आता नवीन तयार झाले आहेत, तर त्यामुळे प्रत्येक स्पर्धेमध्ये आमचे यंगस्टर उतरवण्याचा प्रयत्न करतो आम्ही. खूप चांगली बाईट आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेटने खूप सारे यंगस्टर्स दिलेत आणि पोगाव संघाकडनं आपण ते यंगस्टर्स पाहणार आहोत. जाऊयात आपण कारिवली संघाच्या कर्णधाराकडे. सर्वप्रथम तर बॅटिंग करायची आहे आणि या मैदानावरती धावा भरभरून बनतात, त्यामुळे बॅटिंग करताना कोणतं असं लक्ष असेल की जिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? आम्ही जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू आणि लक्ष असेल का पुढे जिंकून पुढे जाऊ. खरं तर बघितलं गेलं तर या स्पर्धेमध्ये तुम्ही खूप आधी आले होते, तुमचे आभार देखील आम्ही व्यक्त केले. इथे मॅच तुम्ही खूप साऱ्या पाहिल्यात, खेळपट्टी कशा प्रकारची हरकत करते, त्यामुळे या मॅचमध्ये पोगावच्या विपक्षामध्ये कोणत्या बॅट्समनकडनं जास्त अपेक्षा असेल आणि दुसऱ्या डावामध्ये सर्वप्रथम तर दुसऱ्या डावामध्ये जेव्हा गोलंदाजीसाठी याल तेव्हा कोणते गोलंदाज असाल जे तुम्ही यूज कराल? आमचे रेग्युलर बॉलर आहेत, 4 बॉलर आहेत आणि असा कोणता बॅट्समन आहे पोगावमध्ये सर्वच चांगले खेळतात.
सर्वांनी आपला आपला 100% देण्याचा प्रयत्न करतील आमची टीम. खूप चांगली बाईट पाहायला मिळाली. आपण शुभेच्छा देऊया टीम कारिवली संघाला आणि as well as टीम पोगाव संघाला. तर नाणेफेकीच्या कक्षाकडनं रिझल्ट आलाय. टीम पोगाव वॉन दी टॉस अँड दे सिलेक्टेड टू बॉल फर्स्ट. इन्व्हाइट केलं गेलं बॅटिंग करायला टीम कारिवली संघाला. जाऊयात आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे तुमच्या समोर जोडले जातील तेजस झोबी त्या मॅचच्या दुसऱ्या डावामध्ये. एक रंगतदार मॅच आपण पाहतोय. एका बाजूने जर बघितलं गेलं तर टीम स्टार 11 महापोली संघ आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये लढताना आपण गोरसई संघाला पाहतोय. आणि सर्वप्रथम तर बॅटिंग करताना धावा फळकावरती जोडला गेला 37. अडतीस धावा फळकावरती जोडल्या गेल्यात आणि 39 धावांचा वन असेल. आणि हे 39 धावांचा वन पार होईल की रोखलं जाईल हे ऐकवण्याकरिता तुमच्या समोर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील तेजस धोबी. बघूयात मॅचच्या दिशेने आपण 38 धावसंख्या धावफलकावर जोडली गेली. 39 धावांचा वन टीम मापोली स्टार संघाच्या समोर. एकोणचाळीस धावसंख्येचं वन समोर ठेवले गेले टीम विहान 11 गोरसई बी संघाने. बघूयात मापोली स्टार संघ इथून मात्र हे आव्हान पार करेल का. प्रथम षटक हात विराज 11 मापोली संघ, विराज 11 गोरसई बी संघ आपण इथून मात्र पाहताय. चला मापोली स्टार इथे मात्र सज्ज होताना आपण पाहताय. पहिलाच बॉल चांगली फेकी मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र पवन नाही तर एवन पवनकडून सध्या तरी आपल्याला पाहायला मिळाल्या. क्रिकेटच्या व्यतिरिक्त जर का आपण पाहिलं मॉडेलिंग क्षेत्रामध्ये खूप सारं मोठं नाव. बिग बॅशला एक वेगळा धमाकाही तसं आपल्याला पाहायला मिळाला. निर्धाव फेकी आहे. 39 धावसंख्येचं आव्हान समोर ठेवत असताना गोलंदाज पवन तयार. एक टप्प्या अखेर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पुनश्च एकदा आपण पाहताय. इथे मात्र थांबा दर्शवला जातोय. उमेरला थांबा दर्शवत असताना चेंडू संपुष्टात येत आहेत. 2 मापोलीला खेळताना आपण पाहताय. आणि येत्या काही काळामध्ये म्हणजे एकंदरीत जर का आपण विचार केला 27, 28, 29, 30, 31 जानेवारीच्या दरम्यान प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 25,000, तृतीय 10,000 आणि चतुर्थ 10,000 रुपयाचं पारितोषिक असणारी ही स्पर्धा मतीन स्पोर्ट्स ट्रॉफीच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्यांना कोणाला या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवायचा असेल त्यांनी फरहान खोतकर आणि त्यांचे जेवढेही समर्थक आहेत त्यांच्याशी आपण किंवा मतीन स्पोर्ट्स मापोलीशी संपर्क साधायचा आहे. थँक्यू सो मच. सिंगल मीडिया श्री गणेश होत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम मापोली स्टार संघाचा चांगली धावसंख्या रोखली आहे. एकंदरीत बघितलं तर फायटिंग स्कोअरपर्यंत फक्त आणि फक्त पोहोचून दिले गेले. यष्टा उद्ध्वस्त फलंदाज बाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाबू सध्या तरी दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय नवीन क्रिएशनचे प्रोपरायटर नवीनजी भोईर इथे उपस्थित होतात. वेलकम. बॅनर्सच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांच्याकडे आपण सातत्याने पाहताय त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. तब्बल चेंडू संपुष्टात आले. आत्तापर्यंत 4 आणि धावसंख्या 1 बाद मापोली स्टार संघाची 1 या अंगावर. इवन पवननं एक चांगली गोलंदाजी सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर करत असताना
आणि मापोली संघाचा विचार केला तर आत्तापर्यंत एकच धाव खर्च करून दिली गेली आहे. ज्या पद्धतीने अटॅक होणं गरजेचं होतं 39 धावांचं आव्हान पार करत असताना, कारण घोडसई संघाचा आपण सातत्याने विचार केला आहे. खूप सारं ग्रामीण क्रिकेटमध्ये हे नाव गाजतं घोडसईचं, आणि व्हॉट्सअपला काही ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये खूप इथे मात्र वेडे फॅन्स त्यांचे पाहायला मिळत आहेत आपल्याला. यावेळेस सुडवलं गेलंय A1 पवनच्या विरोधात बाबूच्या बॅट मधून. बाबू नाम सुन के छोटा बच्चा समजा क्या, आणि कदाचित तिथे मात्र चेंडूला पाठवलंय बाबूना षटकार. पुढचा बॉल यावेळेस षटक संपेल क्रमांक 1. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या 7 या अंकावर. घोडसई संघाला 2 धावांकरिता पॅनलाइज केलं गेलं होतं. त्या पॅनल्टीच्या 2 धावा आपण आता मध्ये धाव फलकामध्ये ऍड करूयात, आणि धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे टीम मापोली स्टार संघाची 9 या अंकावर धावफलक. थँक्यू डीजे सन्माननीय गजाननजी गुंदोलकर साहेब, ज्यांच्याकडून या स्पर्धेकरिता बॉल स्पॉन्सरशिप आम्हाला इथे मात्र मिळाली आहे. आम्ही त्यांचंही आम्ही आपलं मनपूर्वक आभारी आहोत. त्याच्यानंतर डीजे मोनिश, तब्बल लाडके डीजे मोनिश तब्बल 3 दिवस या स्पर्धेकरिता एक जबरदस्त त्यांचं आपल्याला डीजे ऑपरेटिंग पाहायला मिळतं. वेलकम डीजे मोनिश, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला जाऊयात मॅचच्या दिशेनं. धावसंख्या 9 या अंकावर जोडली गेली. 18 चेंडू आणि आता मात्र विजयाकरिता 30 या धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल हो यावेळेस अरबाजला उमेरला थांबा दर्शवणारा हा चेंडू मोठ्या फटक्याकरिता कदाचित जायचं होतं. फटका इथे मात्र फसला गेलाय. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस भिरकावून दिलाय ऑन साइडला. हा स्ट्रोक आपण पाहत आहे, आणि चेंडू सरळ यष्टी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं बटन, फलंदाज बाद. सुरेख गीत आपण ऐकताय, आणि विकेटचं बटन आज आमच्या समवेत प्रणय भोईर जॉईन होत आहेत. थोडंसं डिस्टर्ब दिसत आहेत ते गुणलेखकाच्या बाबतीत. यावेळेस आपण बघले कालच्या दिवसामध्ये त्याच्या आधीच्या खूप सारी चांगली कामगिरी पाहायला मिळाली. आसिफने पहिल्याच बॉलवर आल्या प्रहार करण्याचा निर्णय घेतलाय, आणि सध्या तरी निर्णय ठरतो इथून मात्र चुकीचा. मिळते इथे मात्र विकेट. फलंदाज बाद तंबूच्या असायला.
पहिली रिव्ह्यू आपण पाहिली आहे. प्रिन्स मूवीच्या चॅनलला इंस्टाग्रामला सर्च करा आणि आपण पाहू शकता. आणि सध्या तरी आमचे कॅमेरामॅन विवेक चिप्पा खूप सारे खुश होत आहेत या गाण्याला पाहून. क्या बाद आहे. नक्कीच चेंडू संपलेत आतापर्यंत 2-3 लगातार 2 चेंडू 2 विकेटचा पतन. स्विच इट व्हेरिएशन दर्शवलं गेलंय. चेंडूला सरळ तक दिलं गेलंय, पाठवलं गेलंय बाउंड्राईच्या दिशेने. चौकार 4. पाहायला मिळाली असती आणि चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 13. गोलंदाज कपिल पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल शफलून खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुली. स्ट्रोक यावेळेस क्षेत्ररक्षण होईल का? बाउंड्राईच्या नजदीक चांगलं क्षेत्ररक्षण. विराज अर्थातच विराज 11 गोरसई बी. उमेश भाऊ फॅम टीम, उमेश सोनवणे फॅम टीम मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. सिंगल मिळतीये. धावसंख्या सिंगल 14 या अंकावर. द्वितीय षटक प्रगतीपथावर आणि चेंडू संपुष्टात येत आहेत आतापर्यंत. इथून मात्र 5 अंतिम एक चेंडूचा खेळ इथून मात्र शेष जातोय. चला घाई करणं थोडंसं बंधनकारक असेल. मेघनाथ चला घाई करा थोडीशी. फास्ट गेम करूयात आपण. इथून मात्र थोडंसं स्पीडअप. गोलंदाज तयार. हो यावेळेस बदल आलित्य करण्याकरिता भाग पाडले गेले या चेंडूने. षटक संपील क्रमांक 2चं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. मी आधी पोहोचवलं होतं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. विजयाकरिता 12 चेंडू आणि 25 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासतीये. नवीन क्रिएशनचे आपले प्रॉपर रायटर सन्माननीय नवीन भोईर त्यांनाही आपण मुख्य क्रीडा मंचावर आपण पाहत आहे. आणि ज्या या मैदानामध्ये आपल्याला जे फ्लेक्स पाहायला मिळत आहेत ते अर्थातच त्या फ्लेक्स त्या व्यक्तिमत्वाच्या मार्फत इथपर्यंत पोहोचलेत. नवीन क्रिएशनच्या मार्फत एक वेगळी क्वालिटी एक आपण इथं मात्र पाहता. बारा चेंडू विजयाकरिता 25 या धावसंख्येची आवश्यकता. षटक क्रमांक 3 हाताळणीकरिता किशोर मुकादम. किशोर मुकादम मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. आमचे मित्र ज्ञानेश्वरजी मुकादम एक उत्कृष्ट चांगले गुणलेखक आहेत आणि त्यांचे बंधुराजा आहेत. त्यांनाही आपण पाहताय. पहिलाच बॉल निर्धाव स्वरूपात फेकी. इक्वेशन चेंज होईल. 11 चेंडू आणि विजयाकरिता हर्ष 25 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल दिशा दर्शवली गेली. टेक्निकल स्ट्रोक यावेळेस कन्वर्ट होतोय. फटका फसतोय. ताकद खूप सारी कमी. विकेटचं पतन. फलंदाज बाद. बॅक टू द पवेलियन.
त्याच्यानंतरचं जे कपिलचं आपण षटक पाहिलं त्याच्यामध्ये एक चौकार पाहायला मिळाला आणि किशोरचं आत्ता जे षटक आहेत आत्तापर्यंत 2 चेंडू फेकले आहेत, एकही मोठा फटका कन्वर्ट करून दिला जात नाही आहे. चांगली गोलंदाजी खरं तर गरजेचं आहे. तिसरं षटक आम्ही सातत्याने म्हणतो 20-20 असताना 19वां आणि 50-50 असताना 49वां षटक ज्या पद्धतीनं महत्त्वाचं, तसं 4 षटकांचं जर का हे सत्र आहे तर आता मात्र हे तिसरं षटक खूप सारं महत्त्वाचं मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. किशोरला आपण पाहत आहे षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता. चला किशोर वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. पवन मेघनाथ विनंती असेल, अन्यथा आपल्या एक बाउंड्रीचा खेळाडू कमी केला जाईल आणि त्याला 38 सर्कलच्या आतमध्ये इथून मात्र आमंत्रित केलं जाईल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज किशोर मुकादम पुनश्च एकदा तयार होतोय षटक क्रमांक 3 पुढचा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता. चेंडूला थांबा दर्शवला गेलाय. डावकुरे हाताचा फलंदाज समोर आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल घडवले गेले टीम गोडसई बी संघाकडून. गोलंदाजाने आपली साईड सुद्धा इथे मात्र चेंज केली गेली आहे. रनअपमध्ये मिस्टेक सध्या तरी आपण पाहत आहे, त्यामुळे चेंडू थांबवला गेला असावा. पुढचा बॉल आणि का चेंडूला थांबा दर्शवला गेला. परफेक्टली रनअप घेतलं गेलं आणि तितक्याच चांगल्या माइंडनं हा चेंडू डिलिव्हर केला गेला. पायचीच्या स्वरूपात सैफ कुरेशी सेफ न राहता असेला. अगदी परतला तंबूच्या असल्या न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आशिक बनाया. आशिक मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय 3 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 14. आपण इथून मात्र पाहताय किशोर मुकादमला लगातार 2 चेंडू आणि 2 विकेटचं पतन. बॉलरला हॅट्रिक. कदाचित द्वितीय षटकाचं चित्र पुनश्च एकदा उभं राहत असताना पुढचा बॉल हो यावेळेस आशिकला मिस केलं गेलं. चेंडूची उंची थोडी जर खाली असती, मिस केलं असतं तर कदाचित रनआउट कदाचित विकेट पाहायला मिळाली असती आणि जर का कलेक्ट झाला असता तर एक कदाचित मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला असता. गोलंदाज किशोर तयार. पुढचा बॉल स्विच हिट करायचं होतं, यावेळेस व्हेरिएशन दर्शवायचं होतं आणि अर्थातच 22 स्वरूपात मिळणारी ही एक धाव इथून मात्र आपण पाहत आहे. सिंगल मिळतीये. धावसंख्या सिंगलनं स्थिरावत असताना 15. चेंडू संपतायत 5. शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. योगेशजी वारगडे संपर्क साधायचा आहे कॉम्बॉक्सशी. गोलंदाज सय्या. ॲक्शनच्या विरोधात रिॲक्शन देण्याचा प्रयत्न बाबूचा पाहायला मिळाला. चांगला स्ट्रोक कन्वर्ट सुद्धा झालाय आणि अर्थातच षटक संपेल. क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या 16. नक्कीच आपण पाहताय षटक क्रमांक 3 संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16-16. 6 चेंडू आणि विजयाकरिता मापोली संघाला 23 धावसंख्येची आवश्यकता. आमच्या समवेत आपण पाहताय तब्बल 4 दिवस डीजेची जी व्यवस्था आहे. डीजे शंकर साऊंडचे प्रोपरायटर. डीजे पुरती मर्यादित न राहता अर्थातच इथे मात्र समोर ॲक्टिवा जी स्कूटी आहे त्याची लाईट कृपया करून बंद करा. मेघनाथ केणी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल मेघनाथच्या पहिल्या बॉलवर
अटॅक इथे मात्र बाबूच्या बॅट मधून चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. खूप खूप वेळानंतर पाहायला मिळतो इथे मात्र चौकार. 4. पासून मेघनाथ किनीच्या इथून मात्र सुरुवात होत असताना गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज तयार. पुढचा बॉल पुनश्च एकदा मोठ्या फटक्याकरिता जायचं होतं. क्षेत्ररक्षक आहे तैनात. दिशा दर्शवली गेली या चेंडूला. सिंगलवर समाधान मानावं लागलं आणि धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 21 या अंकावर धावफलक. 2 चेंडूचा खेळ इथून मात्र खल्लास झालाय. 4 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय. बॉल स्पॉन्सर सन्माननीय गजाननजी चव्हाण साहेब इथे उपस्थित होतात. वेलकम, सुस्वागतम साहेब, आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 2 चेंडूचा खेळ खल्लास, 4 चेंडूचा खेळ शेष. 4 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 18 धावसंख्येची आवश्यकता. सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर कदाचित इथून मात्र मापोलीकर विजयी होऊ शकतात. पुढचे 2 चेंडू निर्धाव किंवा सिंगल डबल गेलं तर काहीतरी चित्र या मॅचचं बदलू शकतं. बाकीत करणं कुठेतरी मात्र मूर्खत्वाचं लक्षण आहे. येणारे काही चेंडू आहेत तेच मात्र या मॅचचं भवितव्य इथून मात्र दर्शवतील. 2 चेंडूचा खेळ खल्लास, गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेला असं वाटलं की वाईट जातोय की काय, पण यावेळेला मोहे मोहे होगी 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 तरी दांडी गुल. विकेटचं पतन, फलंदाज बाद. या 21 विजयाकरिता 3 चेंडू आणि आता मात्र 18 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासती आहे. पाहूयात काय घडेल. गोलंदाज ट्रॅकवर, गोलंदाज मेघनाथ पुनश्च एकदा तयार. पैकी निर्धाव की सिंगल मिळती आहे. रनआउट करण्याची संधी आणि यस, यावेळेस रनआउटची विकेट. फलंदाज होतोय बाद. गोरचईच्या फॅन्सचा आक्रोश मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं बदल. आपण पाहतोय पवन गेणीचे फॅन्स आहेत तिथे. पवन गेणी ज्या मैदानामध्ये, ज्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षणासाठी जातो तिथे त्याचे फॅन्स पोहोचतात. गरजेचं आहे. पैसा किती कमवला आहे आपण पाहत नाहीये, पण आपल्यावर प्रेम करणारे आणि आपल्याला साथ देणारे माणसं किती कमवलं त्याचं उत्तम उदाहरण सध्या ती पवन गेणीच्या फॅन्स दर्शवत असताना. सिंगल मिळतीये आणि धावसंख्या सिंगलला सिरावती 22. चेंडू संपतायत आत्तापर्यंत 5 आणि जवळजवळ शिक्कामोर्तब करतायत या मॅचवर इथून मात्र टीम जय बजरंग गोरसई, जी आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते. पण या विचार केला तर विराज 11 गोरसई ब संघ. जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हरलेल्या संघाचं कौतुक आणि अर्थातच या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचा किताब जातो आहे ज्यांनी ठोकल्या 23 धावा. संदेश, प्लीज वेलकम अँड कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच प्राइज.
चर्चा करत होतो गेले ज्याची आपण चर्चा करत होतो पवन केणेबद्दल की मी आधीही तुम्हाला इथे मात्र म्हटलं की आयुष्यात आपण पैसा किती कमवलाय हे इथे मात्र आपण पाहत नाही पण आयुष्यात आपण माणसं आणि साथ देणारी अर्थातच लोक किती कमवलेत. ऑटोग्राफ घेताना पवन केणेचे आपण हे चिमुकले पाहत आहेत. मी आधी म्हटलं की जिथे जिथे पवन केणे क्षेत्ररक्षणासाठी जायचा त्या क्षेत्रामध्ये पवन केणेचे फॅन्स तिथे पोहोचायचे आहेत. पवन एकदा लाईव्हवर आपण हाय करूयात आणि अर्थातच फॅन्स त्याचे तिथे मिळालेत. क्या बात आहे. खूप सारे फॅन्स आहेत ऑटोग्राफ घेण्याकरिता पोहोचले. चला जाऊयात आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेनं. नवीनजी भोईर साहेबांना आम्ही विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं किताब इथून मात्र वितरित करायचं आहे. बिगनातला ज्यांनी ठोकल्यात संदेशला आपण क्षमस्व संदेशला आपण देतोय इथून मात्र पाहत आहे. चला मैदान खाली करायचंय. संदेश पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला इथून असतील. चला टीम किती ओव्हर विनंती करतोय की आपण त्वरित आपल्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. आपण पाहताय ही स्पर्धा पॉवर ट्रॉफी 2025 दिनेशजी भोईर साहेब लेजेंड क्रिकेटर ज्यांच्या नावाचा बोलबाला आपण सातत्याने पाहिलंय. एकंदरीत मी आधी म्हणायचो की या मैदानावर एक बाजूला आपल्या स्मशानभूमी पाहायला मिळते आणि आत्तापर्यंत खूप साऱ्या स्पर्धा या इथे झाल्यात पण त्या स्मशानभूमीच्या पत्र्यावर जसा बॅटच्या रडारमधून चेंडू निघाला डायरेक्टली तो स्मशानभूमीच्या पत्र्यावर जाऊन पोहोचला होता आणि इतका मोठा सिक्स आत्तापर्यंत या मैदानावरचा रेकॉर्ड दिनेशजी भोईर यांचा आहे. आणि अर्थातच ते आणि संदीप भाऊ घरत या दोघांचं आयोजन आणि संपूर्ण पॉवर शेलारचे जेवढे आमचे समर्थक असतील जेवढे पाठीराखे असतील आणि सर्व खेळाडूंचं हे आयोजन नियोजन आपण इथून मात्र पाहत आहे. आमचं संपूर्ण व्यासपीठ मुख्य व्यासपीठावर आपल्याला सर्व उपस्थित मान्यवर आमचे पाहायला मिळतात ज्यांच्यामुळे ही स्पर्धाला हातभार आपण लागताना आपण इथून मात्र पाहत आहे. चला बॅटर आपण त्वरित इथे मात्र पाठवून द्यायचंय ही विनंती करतोय कारिवली संघ आणि पोगाव संघ. चला आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. या स्पर्धेचा विचार केला तर प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाची ट्रॉफी धनराज गायकवाड साहेबांकडून आम्हाला मिळाली आहे. बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर मॅन ऑफ दी सिरीज शेलार अंबडी असोसिएशनच्या खेळाडूंकरिता स्वर्गीय सदानंद जनक गुंदोलकर स्वर्गीय ईशा सदानंद गुंदोलकर सौजन्य कुमार अनिकेत सदानंद गुंदोलकर यांच्याकडून आम्हाला मिळाली आहे. भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे जेवढेही खेळाडू आहेत त्यांच्या बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर आणि सिरीजकरिता मयूरजी वारगडे योगेशजी वारगडे यांच्याकडून ही ट्रॉफी मिळाली आहे. मॅन ऑफ दी सिरीजकरिता कूलर शेलार अंबडी असोसिएशनच्या खेळाडूंकरिता जितेश गुंदोलकर यांच्याकडून मिळालं आहे. त्याच्यानंतर आपण विचार केला तर भिवंडी ग्रामीण क्रिकेट